सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार। आजचा घटक आहे लिंग। बघ आता अतिशय सोपा आणि लक्षात येणारा घटक म्हणजे लिंग। आपण सुरुवात करूया वाक्यावरून। आधी त्यांनी 3 वाक्य लिहिलेली आहेत बघा, निरीक्षण करा। अजय जेवण करतो, माझं पहिलं वाक्य अजय जेवण करतो। दुसरं वाक्य लिहिले चिमणी दाणे खाते, आणि तिसरं वाक्य पिल्लू घरट्यात आहे। अशी मी 3 वाक्य या ठिकाणी लिहिलेली आहेत, तुम्ही सगळे बघताय ना। आता या 3 वाक्यामध्ये आपण जर निरीक्षण केलं तर पहिल्या वाक्यामध्ये अजय हे नाव आहे, आपण नाम शिकलेलो आहे। दुसऱ्या वाक्यामध्ये चिमणी हे नाव आहे, आणि तिसऱ्या वाक्यामध्ये पिल्लू हे नाव आहे। काय नाव आहे? पिल्लू। हे 3 नाव आहेत। आणि जर आपण निरीक्षण केलं ह्या वाक्यांचं तर बघा, अजय हे नाव घेतलं, तो अजय, बघा इथं पुरुष जातीचा बोध झालेला आहे। तो अजय, इथं किती आहे समजा, तो अजय, म्हणजे इथं पुरुष जातीचा बोध होतो, तो अजय। त्यानंतर बघा पुढे चिमणी, आपण चिमणीला कसं म्हणतो? ती चिमणी। काय म्हणतो? ती चिमणी, ती चिमणी। आणि पुढे पिल्लू, ते तो पण होत नाही, ती पण होत नाही, म्हणजे पुरुष जातीचा पण बोध होत नाही आणि स्त्री जातीचा पण बोध होत नाही। ते काय? ते पिल्लू असं आपण म्हणतो। मग आता लिंग कशाला म्हणायचं? याच्यातच सगळं दडलंय। लिंग कशाला म्हणायचं? समजा आता एखादं नाम आहे, त्या नामावरून जर पुरुष जातीचा बोध झाला, बघा नीट लक्ष द्या। एखाद्या नामावरून जर पुरुष जातीचा बोध झाला तर त्याला पुल्लिंग असं म्हणतात। लक्षात ठेवा, त्याला पुल्लिंग असं म्हणतात। दुसरं, एखाद्या नामावरून जर स्त्री जातीचा बोध झाला तर त्याला स्त्रीलिंग असं म्हणतात, स्त्री जातीचा बोध झाला तर। आणि एखाद्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा सुद्धा बोध झाला नाही तर त्याला नपुंसकलिंग असं म्हणतात। म्हणजे हे लिंगाचे 3 प्रकार आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग। हे कायम आप लक्षात ठेवायचे। हे 3 जर आपण लिंग लक्षात ठेवले तर आपण कधीही चुकणार नाही। आता पुढे बघा, या ठिकाणी मी फळापासून घेतोय। आता पुढं हे झालं लिंगाचे प्रकार। आता आपण काय करणार आहे की बरेच असे प्रकार आहेत लिंगाचे, त्यात आपण नाम घेणार आहे। त्या नामाचं पुल्लिंग आणि स्त्रीलिंग काय होते ते बघायचे। की बरीच नावं अशी की समान आहेत, म्हणजे कसं नवरा नवरी असं आपण म्हणू शकतो, तो नवरा ती नवरी, अशी वाक्य आहेत। म्हणजे समान असणारे शब्द आपण पहिल्यांदा या ठिकाणी घेणार आहे, आणि त्याची उत्तरं मुलांना तुम्ही मला सांगायची काय? जोरात सांगणार ना? ठीक आहे। आता मी इथे शब्द देतो, पुल्लिंग लिहितो, तर स्त्रीलिंग तुम्ही मला सांगायचं, चालेल? बघा पहिला शब्द मी लिहितो माळी। काय लिहितो? माळी। आता काय होतं? तो माळी, तो बरोबर ना, तो माळी। ती काय होईल रे? माळी। काय होईल? माळी। काय होईल? माळी न, बरोबर ना? ठीक आहे। आता पुढचा शब्द सांगू, पुढचा शब्द ठीक आहे, देव। एक देव। आता बघा इथं तो देव, ती काय होईल? देवी। ती काय होईल? देवी असं होईल, बरोबर ना? पुढचं तरुण, ती काय होईल रे? ती काय होईल? तरुणी, बरोबर ना? ती काय होईल? तरुणी होईल। आता दुसरं, आता मी शिक्षक आहे, बरोबर? माझ्याबद्दल लिहितो शिक्षक। काय लिहिलं? तुम्ही तो शिक्षक, ती काय होईल रे? काय होईल? शिक्षिका। मी तुमच्या लक्षात आले म्हणायचं, बरोबर ना? पुढचं
आता घरचं उदाहरण घेतो, घरातलं का तुमच्या मम्मीला मम्मीवर अवलंबून बघा काय रे सासर आहे सासू आहे. हा उत्तर नाही सांगा विचारलं मी. तो सासरा. ती काय होईल रे मी मम्मी तुमच्या आजोबाला काय म्हणती माझे सासरे आणि ही माझ्या सासूबाई म्हणजे तो सासरा आणि ती काय होईल रे सासू. लक्षात येते तुमच्या नक्की पुढचं काय चालू ह्याच्यातलं बरं तुम्ही मला सांगायचं पटपट काय पुढचं बघा सांग का. आपल्या घरामध्ये आपण नेहमी सगळ्यांच्या घरात असतो बघा काय आता हे काय होईल तो काय होईल ती काय होईल रे काय होईल पुत्री. ती काय होईल पुत्री बरोबर ना. आता घरच्या मधलं आपल्या बऱ्याच ठिकाणी गावामध्ये म्हणतात बघा आमचं पाटलांचं घर आहे बरोबर ना. आपण पाटील शब्द घेऊ काय घेऊ पाटील. काय शब्द लिहिलाय पाटील. आता ह्या तो पाटील ती काय होईल रे पाटलीन. पाटलीन काय होईल पाटलीन बाई म्हणतो ना पण पाटलीन काय होईल पाटलीन होईल. आता आपल्या समोर बघा चिमणी आहे का. आता मी दिलेला चिमणा आलेला चिमणा काय झाला चिमणा. तो काय चिमणा. ती काय होईल रे काय होईल चिमणी. काय होईल ती चिमणी होईल आहे काय. मी तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना लक्षात येते. हा पुढचं बघा बालक. मी काय शब्द घेतला बालक. आता ह्याचं उत्तर मला एकाने सांगायचं. तू सांग. तो बालक. ती बालिका. व्हेरी गुड. काय होईल ती बालिका. बालिका. काय होईल बालिका. बालिका असं ती होईल. तो ती बघा समान समान शब्द आहे. तुम्ही जर निरीक्षण केलं पहिल्या दुसऱ्या शब्दामध्ये थोडासा फरक आहे. आता बघा बरेच ठिकाणी आपल्या इथं दुधाचा व्यवसाय करणारे लोक आहेत बरोबर ना. त्या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना काय म्हणतात गवळी म्हणतात ना. आणि मग त्यांच्या घरच्यांना काय म्हणतात तो गवळी. ती कोण मग गवळण. गवळण. कोण गवळण. ती कोण गवळण बरोबर ना. ती गवळण आहे का नाही. आता घरी पती तो पती. ती कोण होईल रे पत्नी. कोण होईल पत्नी. पत्नी होईल. ती कोण होईल पत्नी. आता तुम्ही जर ही नामं पाहिली आतापर्यंतची तर पहिल्या आणि दुसऱ्या नामामध्ये काय जास्त फरक नाहीये. पती पत्नी थोडक्याच आहे. पण कधी कधी वेगळी नावं येतात नामं. त्याचं पुल्लिंग वेगळं येतं स्त्रीलिंग वेगळं रूप येतं. आता ती उदाहरण आपण पाहू बघा. नीट विचारपूर्वक मला उत्तर द्यायचं त्याचं. आता काय वेगळं विचारणार आहे मी. आता बघा घरामध्ये दोघ जण असतात बरोबर ना. त्याच्यामध्ये पहिले एक मी सांगतो. हा एक भाऊ आहे. काय भाऊ कोण आहे भाऊ. भाऊ माहिती सगळ्यांना. तो भाऊ. मग ती कोण होती रे कोण होती ती बहीण होती. कोण होते बहीण. ती होती आपली बहीण आहे का नाही. पुढचं उदाहरण. आता मागे मी गेल्या एक 5-6 महिन्यापूर्वी एका राज्यात फिरायला गेलो होतो. कोणतं राज्य रे ते राजस्थानला फिरायला गेलो का मी बरोबर ना. त्या राजस्थानामध्ये खूप उंट होती. काय होते उंट. तो उंट. मग ती कोण होईल रे ती कोण होईल सांडणी. सगळ्यांचं लक्ष आहे ना. ती सांडणी होईल. कोण होईल सांडणी. ती कोण होईल सांडणी. आता आपण आपल्या ज्या परिसरात राहतो इथं तर पाहिलं तुम्ही तर बऱ्यापैकी आपल्याला शेतामध्ये सकाळ सकाळी काय दिसतं. कोणता पक्षी दिसतो रे मोठा कोणता दिसतो मोर दिसतो. मोर. मग तो मोर तो काय झाला ती कोण होईल रे
तो मोर आणि ती लांडोर. बरोबर का? पुढे बघा आता आपल्या सगळ्यांच्या घरी अवताला आपण काय चुकतो रे? बैल. बैल. तो बैल. तो बैल. ती काय होईल रे? गाय. ती काय होईल? गाय. ती गाय होईल. बरोबर ना? आता पुढे बघा. अजून घरातला एक शब्द घेतो, चालेल ना? हो. दीर. दीर. घरामध्ये हा शब्द वापरतो, दीर. तो दीर. ती काय होईल रे? जाऊ. जाऊबाई जोरात. ऐकले शब्द तुम्ही ना? जाऊ. दीर आणि जाऊ. अजून कोण एखादा शब्द सांगू शकतो का रे? तो वरून सांग एखादा शब्द. बोकड. बरोबर. थांब. ते सांगितले शब्द बोकड. आपण बोकड लिहू सांग. बोकड. तो बोकड. तू सांग रे, ती काय होईल? कोण सांग रे? ती काय होईल? शेळी. काय होईल? शेळी. तो बोकड आणि ती शेळी. शेळी. ती काय होईल? शेळी. चला पुढे एक शब्द कोण सांगते तुम्हाला? बोल. नवरा. नवरा. व्हेरी गुड. नवरा. तो नवरा आणि ती कोण? बायको. बायको किंवा नवरी. हा, नवरा नवरी किंवा बायको. ती नवरी किंवा ती बायको. दोन्ही पण उत्तर बरोबर येणार आहे. अजून सांगा बरं तुझ्या घरात काय का? म्हातारा. म्हाताराची करता काय होईल रे? तो म्हातारा. ती म्हातारी. म्हातारी. ती कोण होईल? म्हातारी. म्हातारी. अजून एक कोण सांगेल? सांग, तू सांग. बोका. बोका. घरामध्ये आपण पाळलेला असतो बोका. म्याव म्याव असा ओरडतोय का नाही? मग ते तो बोका. ती काय होईल? काय होईल? मांजर होईल. आणि त्याला अजून एक शब्द माहिती तुम्हाला, मी मागे सांगितलं होता. काय येतो? भाटी. भाटी. त्याला काय शब्द येतो अजून एक? भाटी. भाटी. लक्षात ठेवायचं. बोक्याला आपण मांजर म्हणतो, पण भाटी सुद्धा ती भाटी किंवा ती मांजर असं होतं. लक्षात येते सगळ्यांच्या? सोपं आहे का नाही रे? अवघड आहे का काय याच्यात? अजिबात अवघड नाही. बरं आता आहे ना, तुम्ही मला आपण सांगितले की नामावरून, ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग म्हणतात. काय म्हणतात? पुल्लिंग म्हणतात. आता तुम्ही मला ती नावं सांगायची. तो वरून सुरू होणारी नावं. तुम्ही प्रत्येकाने मला वेगळं नाव सांगायचं. फक्त पुल्लिंगावरून एकच नाव सांगायचं. तो पंखा. तो त्याने सांगितलं पंखा. तो पंखा. बघा आपण पुल्लिंग बघतो पहिल्यांदा. सांग. तो आंबा. तो आंबा. व्हेरी गुड. अजून बोला. तो डोंगर. तो डोंगर. डोंगर. व्हेरी गुड. पुढं. तो सूर्य. तो सूर्य. आता सूर्य दिसतोय का आपल्याला? तारे दिसत नाही. आता पावसाळा चालू आहे, खूप पाऊस येतोय बाहेर, त्यामुळं. पुढं अजून कोण सांग? बोल. फळा. तो फळा. तो फळा. फळा. अजून दरवाजा. तो दरवाजा. बरोबर. अजून तो आरसा. काय? तो आरसा. तो आरसा. तो झाडू. तो झाडू. पुढं अजून तो बल्ब. तो बल्ब. अजून तो बोर्ड. तो बोर्ड. अजून तो बैल. हा, तो बैल. तो काय? बैल. झाला की शब्द तुम्हाला अशीच. म्हणजे तो वरून असे कितीतरी शब्द आहेत. तुम्ही काय करायची? त्याची एक यादी करायची घरी तुमच्या अभ्यासाच्या वहीमध्ये. तो टेबल. तो टेबल. तो खूप बल. असे शब्द आहेत. तो खडू. म्हणजे आता हे झाले पुल्लिंग. काय झाले? पुल्लिंग. आता ऐका पुढं. आता ती वरून शब्द सांगायचे. मग ती वरून कशावरून? ती. फक्त हात वर करायचा एकाने एक शब्द सांगायचा. हा, तर तू सांग पहिला शब्द. दरी. ती दरी. दरी माहिती का रे? कुठं असते दरी? डोंगरावर उंच ठिकाणी. तू बोल. चल. बाग. बाग. ती बाग. पुढं सांग. ती म्हैस. ती म्हैस. ओके. पुढं. ती गाय. ती गाय. पुढं. ती शाळा. ती शाळा. पुढं. ती फांदी. ती फांदी. ती
खिडकी. ती खिडकी. बोला पुढं. ती सुपली. ती सुपली. पुढं. हे किनार. हा हे किनार. म्हणजे असे ती वरून म्हणजे स्त्रीलिंगी अनेक नावं तयार होणार आहे. आता पहिलं पुल्लिंगी बघितलं आपण, नंतर स्त्रीलिंगी नावं बघितली, आता नपुसकलिंगी. आता कोणती? नपुसकलिंगी. म्हणजे ते वरून सुरू होणार आहे. हे तो ती ते हे काय सगळे सर्वनामे शिकले का आपण? तो ती ते आणि त्याच्यावरून आपण लिंग ओळखत आहोत. आता ते वरून सांग पहिलं. ते झाड. ते झाड. बघा बरोबर सांगितले. ते काय आहे? झाड. पुढं. ते घर. घर. ते घर. व्हेरी गुड. तू सांग. ते मंदिर. ते मंदिर. व्हेरी गुड. पुढं. तू सांग. ते खडक. पुढं तू सांग. ते पान. ते पान. ते पान. ते फडके सांगितले. ठीक आहे. पुढं तू सांग मागचा. ते दुकान. ते दुकान. ते दुकान. पुढं बोला पटापटा. ते फुल. ते फूल. ते चांदणे. ते चांदणे. चांदणे कुठं असतं रे? आकाशात. आकाशात चांदणं पडलेलं असतं. ते चांदणे. ते फळ. ते फळ. ते बोट. बघा कितीतरी असं तो ती ते तो ती आणि तेची नावं तयार होणार आहे. तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे कोण आणि ते म्हणजे नपुसकलिंग. म्हणजे ही ती नावं या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण कधी विसरायचं नाही. बघा आता या ठिकाणी पहिलं कोणतं नाव आहे? बोला लवकर. पुल्लिंग. पुल्लिंग. बरोबर. दुसरं स्त्रीलिंग. स्त्रीलिंग. तिसरं नपुंसकलिंग. नपुसकलिंग. ही 3 नाव आहे. बरोबर का? पुल्लिंग जे ते कोणत्या सर्वनामावर ओळखतो आपण? अगोदर काय लावतो? तो. काय लावतो? तो. स्त्रीलिंगीला ती आणि नपुसकलिंगाला ते. व्हेरी गुड. म्हणजे इथं नाव येतात, नाम येतं आणि इथं ते सर्व नामावरून आपण ओळखायचं असतं. म्हणजे लिंग आपलं कधी विसरण का रे? कधीच लिंग आपण विसरू शकत नाही. फक्त थोडं विचारपूर्वक आपण ते करायचं आहे. आपण चुकणार नाही. फक्त ज्यावेळेस वेगळा शब्द येईल त्यावेळेस आपण चुकायचं नाही. सर्वांना समजलं? नक्की? ठीक आहे. मग यानंतर आपण या ठिकाणी सर्वांनी काय करायचं? जास्तीत जास्त पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग यांचे काय करायचे? शब्द वाक्य तयार करायच्यात आणि सराव करायच्यात. याच्यातील बरेच प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येत असतात. सर्वांनी अतिशय शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचं खूप आभार. धन्यवाद.